पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। संत भास्कर महाराज की जय। गौरीशंकर महाराज की जय। गुरुवर्य वासुदेव जी महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे। कुंडलिके दिधलावर करुणाकर विठ्ठले। मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनिया। कुंडलिके दिधलावर करुणाकर विठ्ठले। तुका म्हणे खरे झाले एका बोले संताचिया। अनंत कृपासागर चराचरामध्ये वास करणारी ईश्वरीय शक्ती भगवान पंढरीश परमात्मा, आळंदी कैवल्यदानी भगवान श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व सकल संत मांदियाळींना वंदन करून आज मी आपल्या समक्ष या ठिकाणी आमचे परमस्नेही परम मित्र हरिभक्तपरायण गुरुवर्य ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आणि विचार समन्वयक असणारे गुरुवर्य वेरुळकर गुरुजींचे कृपापात्र शिष्य डॉक्टर संकेत महाराज काळे आणि डॉक्टर निखिलजी कुबडे यांच्या संकल्पनेमधून सकल संत विचार या फेसबुक पेजची सुरुवात झाली आणि या पेजवर अनेक नामवंत ज्ञानवंत कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार आपल्या वाणीतून या ठिकाणी अनेक विषयावर चर्चा करून गेले, बोलून गेले। मी सुद्धा या पेजवर काही दिवसा अगोदर सेवा माझी सुद्धा झालेली आहे आणि संकेत महाराजांचे या पेजवर रोज अष्टश्लोकी भागवत म्हणून प्रवचन सुरू आहे आणि फार सुंदर मार्मिक असे चिंतन, वंदनीय राष्ट्रसंतांचे अनेक ग्रंथ त्यांच्या माधुर्यवाणीतून आणि प्रगाढ ज्ञानवंत अशा लेखणीमधून वंदनीय राष्ट्रसंतांनी अनेक ग्रंथ लिहिले। त्या ग्रंथांचं अजूनही बऱ्याच लोकांना त्याची माहिती नाही, बऱ्याच प्रचारकांनाही माहिती नाही, परंतु संकेत महाराजांच्यामुळे आज तो विचार सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचत आहे। फार अतिशय समन्वयाचं असं वातावरण आहे आणि सर्वांना माहिती आहे की आज वैश्विक महामारी संपूर्ण जगावर आलेली आहे आणि या वैश्विक महामारीमध्ये एक संत महात्म्यांचे जे विचार आहेत, संत परंपरेचे जे विचार आहेत ते आपल्याला एक सकारात्मक विचार जगण्याकरिता देतात, एक धाडस आपल्यामध्ये निर्माण करतात आणि कुठंतरी आपलं आत्मबल या विचारामुळे वाढत असते। म्हणून या विचाराची नितांत गरज आहे आणि सुंदर असं हा उपक्रम आहे। असे अनेक पेज सुरू आहेत, नाही का? काही पेजवर कथा आहेत, कीर्तन आहेत, प्रवचन आहेत, भारूड आहेत, काही विचारवंतांचे व्याख्यान आहेत आणि याची गरज आहे। आता परवाच्या दिवशीपर्यंत माझी सुद्धा एका पेजवर भागवत कथा सुद्धा झाली आणि हा विचार समाजामध्ये पोहोचला पाहिजे। या पेजचं जे नाव आहे ते अतिशय सुंदर आहे, सकल संत विचार। कारण वारकरी संत प्रणालीमध्ये एक बहुआयामी परंपरा, वारकरी परंपरा म्हणजे काय आहे तर बहुआयामी परंपरा आहे। या परंपरेमध्ये कोणत्याही एका जातीला
किंवा एखाद्या व्यक्तीला महत्त्व नाही, तर या ठिकाणी एका विचाराला महत्त्व आहे, एका आचाराला महत्त्व आहे. वारकरी संप्रदाय हा आचारसंहितेवर चालणारा संप्रदाय आहे आणि कोणत्याही प्रकारचं भेद नावाचं तत्व या संप्रदायामध्ये आपल्याला दिसणार नाही. नाही का, कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना न्हावी जाण विष्णुदास, नाही का, राकावंका जातीचे महारत्याची सर्वेश्वर ऐक्य करी, अशी अनेक संतांची मांदियाळी या वैष्णव संप्रदायामध्ये आपल्याला जन्माला आलेली दिसते. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक संत जन्माला आले आणि त्या संतांचा विचार काय आहे, त्या संतांचा तो विचार काय आहे, तर त्या संतांचा एकच विचार होता की बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. बुडत असणाऱ्या समाजाला योग्य अशी दिशा देण्याचं कार्य संत महात्मे करत असतात. आणि मग ते कार्य करण्याकरिता एक साधन समूह निर्माण संत महात्म्यांनी केला, साधनांचा समूह निर्माण केला. काही चांगल्या परंपरा आपल्या संत महात्म्यांनी निर्माण केला आणि त्याच परंपरेचा एक भाग आहे, त्या दिव्य अशा परंपरेचा एक भाग आहे वैष्णव संप्रदायाच्या प्रत्येक वारकऱ्याचा आत्मा आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनामध्ये प्राप्त होणारा अतिशय अमूल्य सुवर्ण आणि अविस्मरणीय क्षण जर काय असेल तर तो क्षण आहे पंढरीची वारी. आणि पंढरीची वारी हा वारकऱ्याच्या जीवनामध्ये प्राप्त होणारा अमूल्य असा क्षण आहे. आणि त्या वारीचं फार महत्त्व आहे. वारीचं काय महत्त्व आहे, तर वारीच्या महत्त्वाचा विचार जर करायचा असेल तर जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये अनेक प्रमाण आपल्याला दिसून येते. वारीचं फार महत्त्व आहे. भवसागर तरता कार्य करीत सा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवून या. की हा भवसागर तरुण जर जायचा असेल तर मनामध्ये भीती ठेवू नका. कारण पंढरपूरमध्ये जो तटस्थ विटेवर उभा आहे तो कोण आहे, तर तो भगवान पंढरीश परमात्मा आहे. तो कसा आहे तर त्याच्याकडे येणाऱ्या कोण्या भक्ताचा तो उद्धार करतो, याचा विचार जर करायचा असेल तर संत महात्म्यांनी त्या ठिकाणी कोणतंही बंधन सांगितलेलं नाही, कोणतंच बंधन नाही. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये फार सुंदर असं चिंतन सांगतात की मोक्षाचा अधिकारी कोण आहे. मोक्षाचा अधिकारी, आता मोक्ष म्हणजे काय, तर मोक्षाच्या प्राप्तीकरिता अनेक लोक प्रयत्न करत असतात, नाही का. जप ईश्वराच्या प्राप्तीचं साधन आहे, तप ईश्वराच्या प्राप्तीचं साधन आहे, नाही का. नामस्मरण ईश्वराच्या प्राप्तीचं साधन आहे, कथा कीर्तन ईश्वराच्या प्राप्तीचं साधन आहे. मग या सर्व साधनाच्या माध्यमातून मग ही बाकीची साधनं आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून देत नाहीत का. बाकीची साधनं मोक्षाची प्राप्ती करून देतात, बाकीची साधनं मोक्षाची प्राप्ती करून देतात. मात्र पंढरपूरला जो वारकरी वारीकरिता जातो त्याला मोक्ष प्राप्त होतो. तो मोक्ष प्राप्त होतो याच्यामध्ये संदेह नाही, तर तो मोक्षाचा अधिकारी आहे, म्हणजे मोक्षाचा खरा लाभार्थी आहे. मग पंढरपूरचा विचार करत असताना पंढरपूर आणि वारकरी नेमकं कोणाला म्हटलं पाहिजे. वारकरी म्हणजे नेमका कोण आहे तो वारकरी. वार हा शब्द, वार या शब्दाचा विचार जर केला तर वार शब्द इंग्रजीमध्ये आपल्याला दिसून येते. वार म्हणजे युद्ध, वार म्हणजे वार करणारा. आता वार करणारा तो वारकरी, किंवा आणखी असं सांगितलेलं आहे, जीवे म्हणे काया वाचा म्हणे जीवे सर्वस्वे उदार, बाप रखमा देवर विठ्ठलाचा वारी कर. नाही का, कायेने, वाचेने आणि मनाने या तीनही प्रकारच्या साधनाच्या माध्यमातून जो ईश्वराची सेवा करतो तो खरा वारकरी. आता वारीमध्ये काय आहे, तर वारीमध्ये शारीरिक तपाचं फल प्राप्त होते, तो मोक्षाचा अधिकारी आहे. मोक्ष कशाला म्हटलं आहे, तर मोक्ष म्हणजे काय, आत्मानंद सुखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती. एक ज्ञानोबारायांची सुंदर अशी ओवी, मोक्षाचा अधिकारी कोण आहे आणि मोक्ष कोणाला प्राप्त होतो याचा थोडासा दिशानिर्देश ज्ञानोबारायांनी दिला. मोक्षाचा जो अधिकारी आहे, जो मोक्षाकडे निघालेला आहे,
त्याच्यामध्ये आपल्याला काय परिवर्तन दिसते याचा विचार ज्ञानोबारायांनी फार सुंदर असा सांगितला. ज्ञानोबाराय म्हणतात की आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाचे ठाई इंद्रिया मानू नाही. आता हा भाव फार महत्वाचा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात की आत्मसुखाचा त्याला विसर पडला. आता आत्मसुख काय आहे? आत्मसुख काय आहे? सामान्य संसारिकाचं आत्मसुख जर आपण विचारलं, त्याला जर विचारलं सामान्य संसारिकाला की तुझं आत्मसुख काय आहे, तर तो स्वतःच्या आत्मसुखाबद्दल बोलत असताना काय सांगेल की मी आणि माझं या दोन्ही गोष्टी समाधानी असाव्या. ल्यावे खावे बरे असावे सदैव हे चिकरी हाव संसारिक. हे का मज लागे दुःख भावे ऐसे कोणी भावे ना जीवे न वांछिता दुःख पावे थे न संभवे स्वतंत्रता. मला जीवनामध्ये दुःख प्राप्त होता कामा नये. माझ्या जीवनामध्ये मला सर्व सुख सहज प्राप्त व्हावं. माझे सर्व नातेवाईक सुखी असावे. धनधान्याची भरभराटी व्हावी. हे आत्मिक सुख सामान्य संसारिकाच्या जीवनामध्ये आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जो साधक आहे, जो देवाच्या प्राप्तीची ज्याच्यामध्ये तळमळ आहे, जिज्ञासा आहे, त्याला जर विचारलं की तुझी काय इच्छा आहे, तुझा आत्मसुख कशामध्ये आहे, तर तो त्याचा आत्मसुख काय सांगेल, काय मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. माझ्या चित्तामध्ये एकच तळमळ लागलेली आहे. कै ऐसी दशा येईल माझे अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे. एकच तळमळ लागलेली आहे. काय तळमळ लागलेली असते त्याच्या अंतरंगामध्ये? जो पांडुरंगाचा भक्त आहे, जो वैष्णव संप्रदायाचा पाईक आहे, जो वारकरी आचारसंहितेचं पालन करतो, त्याच्या मनामध्ये एकच तळमळ असते. आता वारी जवळ आलेली आहे. अगदी 1 महिन्यावर भगवान पंढरीश परमात्म्याचा सोहळा येऊन पोहोचलेला आहे. आणि आता जवळपास काही दिंड्या आता या वेळेला दरवर्षी वाटेला असतात. काही जाग्यावरून निघतात. ज्ञानोबारायांचा सुद्धा प्रस्थान काही दिवसानंतर आता जवळ आलेला आहे. ज्ञानोबारायांचा अश्व निघालेला आहे. हे सर्व तयारी जेव्हा सुरू असते, जो दरवर्षी वारीला जाणारा वारकरी असते त्याच्या मनामध्ये एकच तळमळ असते. कोणती तळमळ असते? संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. काय वाटते त्याला? एकच इच्छा मनामध्ये असते, जावे पंढरीसी आवडे मानसी कधी एकादशी आषाढी. हे कितीही जबाबदाऱ्यांचं ओझं असेल नाही का, कितीही कामं असतील, शेताची पेरणी जरी राहिली असेल ना, मात्र त्या पेरणीला महत्त्व देत नाही, तर तो वारीला महत्त्व देतो. वारी पूर्ण झाली पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये अट्टहास असते. कारण खरा निष्ठावंत वारकरी आषाढीला पंढरपूरमध्ये जर दिसला नाही तर लोक, दरवर्षी येणारे जे लोक आहेत ना, ते विचार करतात की हा दरवर्षी येणारा आहे, यावर्षी का आला नाही. यदा कदाचित एकतर याच्या घरचं कोणी गचकलं असेल, नाहीतर मग हा तरी गेला असेल. कारण देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा. का वदनी तुझे मंगळनाम हृदय अखंडित प्रेम. हा भाव त्या वारकऱ्यामध्ये राहते. तो भाव त्या वारकऱ्यामध्ये राहते. पंढरपूरचा वारकरी मोक्षाचा अधिकारी होतो. याचं एक कारण आणखी मी तुम्हाला सांगून जाईल. पंढरीचे वारकरी म्हटलं, जे पंढरीचे वारकरी आहेत, जे पंढरपूरची वारी करतात. आता वारी करणाऱ्यांची पद्धत फार वेगळी आहे. काही एसटीने जातात, काही रेल्वेने जातात, काही मंडळी पायी जातात. पण यात पायी जाणाऱ्याचा भाव आणि बसने जाणाऱ्याचा भाव याच्यामध्ये भिन्नता आहे. तुम्हाला सांगतो, वारीचा खरा आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्की एकदा पंढरपूरची पायी वारी करून पहा. पायी वारीचं का महत्त्व आहे, तर शारीरिक तपाचं फल पायी वारीमध्ये प्राप्त होत असते. ठीक आहे. तया प्रिय देवतालया ज्ञानोबाराय म्हणतात, यात्रादिके करावया अष्टोपहार जैसे पाया उडीग घापे. ज्ञानोबाराय म्हणतात की या देहाने जर तुम्ही देवाकडे गेले, तया प्रिय देवतालया, ज्या देहामध्ये अनेक देवता वास्तव्य करतात, त्या देवतालयाच्या सहकार्याने जर तुम्ही देवाकडे गेले
त्या प्रिय देवताला यात्राधिके करावया. कशा यात्रा करायच्या आहेत नाही का? प्रवास म्हणजे बसचा एसटीचा नाही, तर यात्राधिके करावया. अष्टोपहर जैसे पाया उडीक घापे. आपल्याला ईश्वराने जे इंद्रिय दिलेले आहेत, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण असे जीवपण भव रोग. ईश्वराने जे पाय दिले ना, त्या पायाने देवाकडे आपण गेलो पाहिजे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. पंढरपूरला या पायाने आपण गेलो पाहिजे. आणि मग पहा त्या वारीमध्ये काय आनंद आहे. ज्यांनी वारी केलेली असेल त्या वारकऱ्यांना त्या वारीचा आनंद माहिती आहे नाही का? 2 दिवस वारीमध्ये जो वारकरी पायी चालतो ना, तिसऱ्या दिवशी त्या वारकऱ्याला जर तारीख आणि दिवस विचारला तर त्याला आठवत नाही, त्याला सांगता येत नाही का? प्रपंचाचा विसर पडतो, देहिक भाव विसरतो. देहिक भाव किती विसरतो? तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, 80-80 60 70 80 वर्षाचे म्हातारे नाही का खांद्यावर पताका घेऊन उड्या मारत नाचतात. ज्ञानोबा तुकाराम गजरावर भजन करतात. त्या वारीचा आनंद अद्वितीय आनंद आहे. आणि मग त्या वारीमध्ये तो सोहळा पाहतो. त्या सोहळ्यामध्ये काय काय तुम्हाला पाहायला मिळेल. ज्याला असं वाटत असेल की आपल्यापेक्षा जगामध्ये कोणी दुसरा श्रीमंत नाही, खरे श्रीमंत जर तुम्हाला पाहायचे असतील तर वारीमध्ये जा. आणि वारकऱ्याला अन्नदान करणारी जी मंडळी आहेत त्याच्यामध्ये काही मंडळी श्रीमंत आहेत आणि काही गरीब आहेत. काही एवढे गरीब आहेत की एक वेळ त्यांच्या भोजनाची व्यवस्था लागत नाही, परंतु वारकऱ्यांना भोजन देतात, फार निष्ठेने भोजन देतात. कारण त्यांना माहिती आहे वारकऱ्यामुखी घालिता अन्न कोटी कोटी पुण्यनामा म्हणे. वारकरी हा पांडुरंगाचा आत्मा आहे. का आत्मा आहे? कारण देवाचे जे भक्त आहेत ते देवाला अतिशय प्रिय आहेत. वारीमध्ये आपण जातो आणि वारीमध्ये गेल्यानंतर खांद्यावर पताका घेऊन पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारा वारकरी भजन कोणाचं करते तर ज्ञानोबा तुकाराम हे भजन का करते त्याचं एक कारण मी तुम्हाला सांगून जाईल. कधीपासून सुरू झालं हे भजन? तर जेव्हा अनेक दिंड्या पंढरपूरला जात होत्या त्यावेळेला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पूजेचा जो अधिकार आहे तो प्रल्हाद महाराज बडवे यांच्याकडे होता. आणि रात्रीला राऊळ बंद करून प्रल्हाद महाराज बडवे आपल्या घरी निघून गेले. मात्र मध्यरात्रीच्या वेळेला त्यांना आवाज येऊ लागला, भजनाचा आवाज येऊ लागला. म्हणून ते लगबगीने मंदिरात आले. दार उघडलं तर काय दृश्य पाहिलं. भगवान पंढरीश परमात्मा विटेवरून खाली उतरला. गळ्यामध्ये विणा होता, हातामध्ये चिपड्या होत्या आणि भजन सुरू होतं. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम हे भजन सुरू होतं. प्रल्हाद महाराज बडवे यांनी विचार केला की पांडुरंगाचं भजन सर्व वारकरी करतात, मात्र पांडुरंग परमात्मा ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांचं भजन का करतो? म्हटलं देवा, म्हटलं तुम्ही कोणाचं भजन करता? पांडुरंगाने सांगितलं, म्हटलं मला हेच भजन प्रिय आहे. देवाला वारकऱ्याच्या विषयी किती लळा आहे, वारकरी संताविषयी किती लळा आहे, परमात्म्याने अनेक ठिकाणी दाखवून दिलं. आणि तेव्हापासून ज्ञानोबा तुकाराम भजन वारकरी संप्रदायामध्ये दृढ झालं. आणि तो वारकरी, त्या वारकऱ्याला दुसरी कोणतीही साधना करायची गरज नाही. त्याला जप तप अनुष्ठान कर्मकांड योग याग कोणतीही साधना करण्याची त्याला गरज पडत नाही नाही का? त्याच्या मनामध्ये असलेला अहंभाव निघून जातो. कारण ज्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे त्याच्या ठिकाणी असलेला अहंकार नष्ट व्हावा लागते. त्याच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्तीची, भगवत दर्शनाची उत्कट इच्छा प्रगट व्हावी लागते. सांसारिक मोह त्याचा नष्ट व्हायला पाहिजे. त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे. आणि वारीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतात. वारीमध्ये देवाचं भजन घडते. वारीमध्ये रोज कीर्तन प्रवचन ऐकायला मिळते. वारीमध्ये निष्कामता निर्माण होते. कोणताही आविर्भाव अंतःकरणामध्ये नसते. पंक्तीमध्ये भोजन करायचं, दिवसभर चालायचं, देवाचं चिंतन आहे. आणि वेद आहे की उद्या कोणता मुक्काम आहे, परवा कोणता मुक्काम आहे, त्या वारीचा विचार फक्त त्या वारकऱ्याच्या मनामध्ये असतो. दुसरा कोणताही चिंतन तो वारकरी करते, घरची चिंता तो वारकरी करते. मग पंढरपूरला तो वारकरी जातो. वारकरी अनेक तीर्थयात्रा करणारे जे मंडळी आहेत
मात्र त्या सर्व तीर्थासोबत जर पंढरपूरची तुलना केली तर पंढरपूर सर्वश्रेष्ठ सांगितलं. पाहिली द्वारका किंवा गया, वाराणसी अनेक तीर्थ सांगितले, परंतु त्या सर्व तीर्थांपेक्षा पंढरपूर का श्रेष्ठ आहे हे का? उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे हे का? ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे हे का? पंढरपूरमध्ये चंद्रभागा आहे. पंढरपूरमध्ये भगवान परमात्मा विटेवर उभा आहे. कारण शाश्वत दैवत आहे. पांडुरंग परमात्मा काय आहे तर कलियुगामध्ये असणारं शाश्वत दैवत आहे. आणि दैवत कसं आहे तर सगुण स्वरूपामध्ये आहे. आणि कसं आहे तर तटस्थ आहे हे का? पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवळी, कृपाळू तातडी उता वेळ. तो परमात्मा वारकऱ्यांची वाट पाहत असतो. निघा. जेव्हा वारी संपल्यानंतर सर्व वारकरी परत निघतात त्यावेळेला तो परमात्मा सुद्धा गहिवरतो. निघा. पुंडलिक महाराजांनी विचारलं, म्हटलं देवा एवढे सगळे वारकरी तुमच्या भेटीला येतात आणि तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू यावे. पुंडलिक महाराजांनी भगवान परमात्म्याने पुंडलिक महाराजांना सांगावं की पुंडलिका, अरे म्हटले पतित पावन मी तो आहे खरा, तुमचेनी बरा दिसतसे, म्हणून आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग, आषाढी आणि कार्तिकीला मला विसरू नका. आषाढी कार्तिकीला माझ्या भेटीला तुम्ही आलं पाहिजे. का? कारण वारी हा काय आहे तर वारी जीवन मरणापासून मुक्त करणारा सोहळा आहे. ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये जे वारकरी चालतात ना, स्वर्ग सुखाचा आनंद आहे. असं वाटते की आज खऱ्या अर्थाने आपल्या जन्माचं सार्थक झालं. ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये जी मंडळी चालली त्यांना ती अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. पंढरपूरला पायी जाणारा जो वारकरी आहे, एकदा तो वारीमध्ये गेला ना, त्याला दरवर्षी वाटेल की आपण वारीमध्ये गेलो पाहिजे. त्या परमात्म्याच्या खऱ्या दर्शनाचा आनंद वारीमध्ये पायी गेल्यानंतर आपल्याला नक्कीच प्राप्त होतो. म्हणून पंढरपूरमध्ये जे वारकरी जातात त्यांना त्या ठिकाणी मोक्षाचा अधिकारी म्हणण्याचं कारण काय आहे तर पंढरपूर मोक्षाची पर्वणी आहे. मोक्ष म्हणजे काय? फक्त मोक्ष देवाच्या दर्शनामध्ये नाही, तर पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी कणाकणामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे. तुका म्हणे मोक्ष देखीला कळस, देवाच्या दर्शनाने तर मोक्ष आहे. हे का? कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, हे जरी सत्य असलं मात्र त्याहीपेक्षा एखाद्याला त्या देवाचं दर्शन जरी नाही झालं, गर्दी आहे, शरीरामध्ये त्राण नाही, मात्र कळसाचं जरी दर्शन झालं तरी तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा, त्या पांडुरंगाच्या मंदिराचा कळस जरी पाहला तरी आपल्याला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. चंद्रभागे करिता स्नान, नाही का? चंद्रभागेमध्ये स्नान जर केलं तर त्या ठिकाणी त्यालाही मोक्ष प्राप्त होतो. कारण संत महात्म्यांनी जीवनामध्ये दुसरं काहीही मागितलं नाही. संत महात्म्यांच्या जीवनाचा जर आपण विचार केला ना, तर ज्या लोकांना पंढरपूरचं महत्त्व समजलं तो कोणताही महात्मा दुसऱ्या कोणत्या तीर्थाच्या अपेक्षेने कुठे गेला नाही. आमचे गुरुवर वेदशास्त्र संपन्न वासुदेवजी महाराजांचं जे वेदाध्ययन झालं ते काशीला झालं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाराज आले. तेव्हापासून कधीच महाराज कोणत्याही तीर्थयात्रेला गेले नाही. फक्त आषाढी कार्तिकी पंढरी आणि आळंदीची वारी हे दोन सोहळे महाराजांनी कधी चुकवले नाही. आणि किती प्राण होता या सोहळ्यांवर, किती निष्ठा होती, तर ते सर्वांना बहुश्रुत आहे. कारण गुरुवर्य महाराजांनी आपला देह पंढरी क्षेत्रामध्ये ठेवला. शेवटचं कीर्तन गुरुवर्य महाराजांनी पंढरपूरमध्ये सद्गुरू गजानन महाराजांच्या मठामध्ये केलं आणि त्या कीर्तनाचा अभंग होता, हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी वारी चुकोने देहरी, संत संगी सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, चंद्रभागे स्नान, तुका मागे हेची दान.
याच्यापेक्षा दुसरं जीवनामध्ये काहीच नको. देवा, मला जर काही द्यायचं असेल ना, खरा वारकरी देवाला काय मागतो, मला जर काही द्यायचं असेल तर वारकरी कर. ठीक आहे, यदा कदाचित मला भिकारी केलं तरी चालेल, परंतु पंढरीचा भिकारी कर. होईन भिकारी पंढरीचा वारकरी, भिकारी होईल. ठीक आहे, कारण देवाकडे जो वारकरी जातो ना, त्याच्याकडे जरी काही नसलं तरी तो ज्या देवाकडे जातो त्या देवाचा भिकारी बनून घेण्यामध्येही तो आनंद मानतो, असं म्हटलेलं आहे. म्हणून पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे ते मालक आहेत, मोक्षाचे ते अधिकारी आहेत. कारण त्यांच्या अंतःकरणाच्या ज्या वृत्ती आहेत त्या शांत होतात वारीमध्ये. विचाराची धाव थांबून जाते, वैरभाव अंतःकरणामधला नष्ट होतं. पंढरपूरमध्ये येणारे अनेक मंडळी असतात, कोणी कोणाला ओळखत नाही, पण प्रत्येकाच्या मुखामध्ये माऊली असते. त्या वातावरणाचा एवढा परिणाम होतो. एखादा नास्तिक जरी असला ना, त्याच्यामध्येही परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. मी स्वतः पाहिलेले आहेत की 24 तास दारू पिणारे असे काही माणसं ते वारीमध्ये आल्यानंतर त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं, ते पूर्णतः बदलून गेले. जनावरामध्ये परिवर्तन होते, मनुष्याचं जाऊ द्या, परंतु जनावरामध्ये परिवर्तन होते. वारीचा सोहळा एक अगम्य असा आनंद आहे. म्हणून पंढरपूरची जी वारी करणारे वारकरी आहेत ते मोक्षाचे अधिकारी आहेत. आणि ज्या महात्म्यांनी पंढरीची वारी केली त्या महात्म्यांनी तो मोक्ष प्राप्त करून घेतला. त्या महात्म्यांनी तो मोक्ष प्राप्त करून घेतला. पहा तुम्ही, आज जर वैदिक परंपरेमध्ये वैभव संपन्न संत जर कोणते असतील तर ते वारकरी संप्रदायामध्ये किंवा पंढरपूरची वारी करणारेच संत महात्मे हे वैभव संपन्न आहेत, ज्यांना आज संपूर्ण जगामध्ये मान्यता आहे, ज्यांना आज संपूर्ण जग मानते. त्या सर्व संत महात्म्यांचा आपण जर विचार केला, त्या सर्व संत महात्म्यांचा जर आपण विचार केला, त्याच्यामध्ये अनेक संत आहेत. कारण भक्तवत्सल देव आणि देवावर निष्काम करणारे भक्त हे पंढरपूरच्या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंढरपूरचे जे वारकरी आहेत हे निष्काम आहेत, कोणत्याही प्रकारची सकामता नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणतो सो. देवाकडे जाणारा वारकरी कधी देवाला काही मागत नाही. आणि भाव किती असते वारीमध्ये, जो वारकरी जातो त्याचा भाव एवढा मजबूत असते, निष्ठावंत असते. जरी हे आकाश वर पडू पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, तरी मी तुझीच वाट पाहेगा, न करी आणि काचा पांगिला. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि काचे काम नाही आता. दुसरा कोणता देव डोळ्यासमोर दिसत नाही, नाही का. फक्त विठ्ठल 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 चळीस तळी भरला, रिता ठाव नाही उरला. याच्यापेक्षा दुसरं काही दिसत नाही. वारकरी झोपला आणि पहाटे उठला की असं वाटते की तो जसा त्याने प्रवास केलाच नाही, सगळा शिनभाग निघून जाते. चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर सर्व शिनभाग निघून जाते. पंढरपूरची प्रदक्षिणा, चंद्रभागेचं दर्शन, विठ्ठलाचं मुखदर्शन, पंढरपूरमध्ये असणाऱ्या प्रत्येक तीर्थाचं एक महत्त्व आहे, हे का. पंढरी महात्म्यामध्ये याचं फार मोठं सुंदर असं चिंतन सांगितलेलं आहे. म्हणून पुंडलिक महाराजांनी वारकऱ्याचा अधिकार सांगितला. पुंडलिक महाराज म्हणतात की पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे तुकोबारायांनी वर्णन केलं. आणि हा मोक्ष त्यांना प्राप्त जो झाला, हे का, हा का झाला तर कोणामुळे प्राप्त झाला. मी सांगून गेलो की एखादा संत महात्मा जेव्हा देवाची उपासना करते आणि त्या उपासनेमधून त्या देवाची कृपा जेव्हा संपादित करते, त्या कृपेचा प्रसाद फल त्या महात्म्याला मिळतो. मात्र तो महात्मा ते फळ आपल्याकडे न ठेवता सर्व समाजाच्या हिताकरिता मुक्त हस्ताने ते वाटत असतो. आणि महात्मे तेच करतात. पुंडलिक महाराजांच्या भेटीकरिता पुंडलिक महाराज आई वडिलांची सेवा करत असताना भगवान परमात्मा दारामध्ये येऊन उभे राहिले, हे का. आणि मग सेवा व्रत धारण केलेलं होतं. कारण शारीरिक तपामध्ये ज्याची निष्ठा कायम आहे त्याचा देवही सेवक होतो, हे पुंडलिक महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतो.
शारीरिक तपाचं जे फल सांगितलं ना, देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्या महिंसाच शारीरम तपोच्यते. हे का देवाची, गुरुची, आई वडिलाची, या लोकांची सेवा जी जी मंडळी करतात त्या सर्वांना शारीरिक तपाचं फल प्राप्त होत असते. आणि त्या फलाचा परिणाम काय होतो तर देवही सेवक होते. मग पुंडलिक महाराजांनी सांगितलं की म्हटले तू जरी मला भेटायला आलेला आहेस परंतु माझ्याकडे वेळ नाही, मी माझ्या आई वडिलांची सेवा करत आहे, तुला जर मला भेटायचं असेल तर थांबावं लागेल. आणि मग काय केलं तर वीट फेकली. नाही का, कारे पुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी. वीट फेकली आणि देवाला सांगितलं तुला जर वेळ असेल तर तू या विटेवर उभा राहा, तू थांबू शकतो, मात्र मी सध्या तरी तुला वेळ देऊ शकत नाही. आणि त्या पुंडलिक महाराजांची ती मातृपितृभक्ती पाहिली. भगवान परमात्मा त्या भक्तीने त्या ठिकाणी ऋणी झाला आणि परमात्म्याने सांगितलं म्हटले तुम्हाला काय पाहिजे तुम्ही मागा. पुंडलिक महाराजांनी सांगितलं की देवा, मी जसा एकेकाळी फार मोठा चांडाळ होतो, कामी होतो, माझी वृत्ती ही अतिशय लोभी होती, मात्र एका महात्म्याच्या साधनेने, एका महात्म्याच्या प्रभावाने मला माझी चूक कळली आणि मी त्या पापातून मुक्त झालो आणि आज मला खरं सेवेचं महत्त्व त्या ठिकाणी कळलेलं आहे. म्हणून माझ्यासारखे जे सांसारिक जीवनामध्ये जाणते आणि नेणतेपणामध्ये जी लोक त्यांच्या हातून अनेक दोष घडतात, अशी लोक जेव्हा तुझ्या दर्शनाला येतील त्या सर्वांना तू मोक्ष दिला पाहिजे, नाही का. म्हणून परमात्म्याने पुंडलिक महाराजांना ते वरदान दिलं की म्हटले तुझी जशी इच्छा आहे त्याचप्रमाणे नक्की होईल. पुंडलिके दिदलावर करुणा कर विठ्ठले. का वर दिला तर देवाच्या एवढ्या सर्व अवतारामध्ये भगवान विठ्ठलाचा जो अवतार आहे तो अवतार करुणाकर आहे. किती करुणाकर आहे. एरवी बाकीच्या अवतारांचा जर आपण विचार केला तर बाकीच्या अवतारांमध्ये भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी हा भाव आहे, कारण दुष्टांचा संहार केला, भक्तांचं रक्षण केलं. मात्र विठ्ठल अवतारामध्ये भगवान विठ्ठलाने काय केलं तर फक्त करुणा 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 आणि करुणा. या कोरोनापासून जर मुक्त व्हायचं असेल तर फक्त विठ्ठलाची करुणा, याच्याशिवाय दुसरं कोणतंही कवच आपलं रक्षण करू शकत नाही. किती करुणामय भगवान परमात्म्याचं रूप आहे. तर चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंत पण भगवान परमात्म्याने केलं, नाही का. चोखोबाराय विठ्ठल भक्त होते आणि ते चोखोबाराय, त्या चोखोबारायांच्या त्यांची पत्नी गरोदर होती. दिवस पूर्ण झाले. पत्नीने सांगितलं ओ म्हटले घरी कामं करायला कोणी नाही, तुम्ही असं करा तुमच्या बहिणीला घेऊन या. आणि चोखोबारायांनी सांगितलं म्हटले काही हरकत नाही. निघाले. मात्र आषाढीची ती वेळ आहे आणि त्यावेळेला दिंड्या पाहिल्या आणि दिंड्या पाहिल्यानंतर त्या टाळ मृदुंगाचा आवाज कानामध्ये शिरला. कारण ज्याला टाळ मृदुंगाच्या आवाजाची गोडी एकदा लागली ना मग ती गोडी त्याची सुटत नाही. ज्याला पंढरीचं भूत लागलं त्याचं ते भूत कोणी काढू शकत नाही. बाकीचे भूत काढता येतील परंतु हे भूत कसं आहे. तुकोबारा म्हणतात की पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपे वाटे, एका बहु खेचराचे रान जाता वेळे होय म्हणून. तुकोबारा म्हणतात की ते भूत असं आहे ते कोणाला लागतच नाही. ते भूत नाही लागत कोणाला. बाकीचे भूत लागतील मात्र ते भूत कोणाला लागत नाही. आणि ज्याला ते भूत लागलं त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते भूत सुटत नाही, का त्या ठिकाणी एकच भूत नाही का. जाता वेळे होय म्हण बहु खेचराचे रान. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या वातावरणामध्ये गेल्यानंतर वेढा होऊन जाते. वेढा वेढारे 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 पंढरी, का. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर मग वेढा पडतो. वेढा नामधारकांचा वेढा, भजनानंदाचा वेढा, एका चंद्रभागेचा वेढा, प्रदक्षिणेचा वेढा, एका काय आनंद आहे त्या ठिकाणचा.
म्हणून तुकोबाराय म्हणतात की त्या पंढरपूरचं भूत जे आहे ना ते कसं आहे, जो पंढरपूरला गेला तो पुन्हा जन्माला येत नाही. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. जन्म मरणातून मुक्त करणारं तीर्थ हे पंढरपूर आहे. आणि त्या पंढरपूरमध्ये जो देव आहे तो कसा आहे तर करुणामय आहे. चोखोबाराय निघाले आणि टाळ मृदंगाचा तो आवाज कानामध्ये पडला आणि टाळ मृदंगाच्या त्या नाद ब्रह्मामध्ये एवढे तल्लीन झाले की जे कार्य करायचं होतं ते विसरले. यालाच म्हटलं जाते की प्रवृत्तीलक्षण धर्मामधून निवृत्तीलक्षण धर्मामध्ये प्रवेश करणे. भगवत भक्तीचा अंतःकरणामध्ये जेव्हा उदय होतो ना तेव्हा आपोआप प्रवृत्तीलक्षण धर्म लोप पावतो आणि निवृत्तीलक्षण धर्माची प्राप्ती होते. तसं आत्मानंद सुखाची निवृत्ती होते आणि परमानंद सुखाकडे आपली वाटचाल सुरू होते. एका मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त, ही अवस्था त्या साधकाला प्राप्त होत असते. निघाले, निघून गेले. इकडे दिवस जेव्हा सोयराबाईचे पूर्ण झाले, सोयराबाई धावा करू लागली. म्हटलं देवा, अरे माझे पती कोण्या गावी गेले काय माहिती नाही का, आता माझे दिवस पूर्ण झालेले आहे, घरी कोणी नाही आणि यावेळेला माझा सांभाळ कोण करणार. भगवान परमात्मा म्हटलं विटेवरून खाली उतरला आणि परमात्म्याने नऊवारी पातळ परिधान केलं. आईसाहेब रुक्मिणी मातेने विचारावं, म्हटलं देवा काय धावपळ आहे. म्हटले नाही, म्हटले एका आमच्या भक्ताचं कार्य आहे. हो म्हटले, तुम्ही स्त्रीचा वेश परिधान केलेला आहे. म्हटले माझ्याकरिता जर काही कार्य असेल तर मी जाते, तुम्ही कशाला एखाद्या स्त्रीचा वेश घेता. परमात्म्याने सांगितलं, म्हटले माझ्या भक्ताचं काम मीच करणार, माझ्या भक्ताचं कार्य मी दुसऱ्यावर ओझं टाकणार नाही. कारण देवाचं एक ब्रीद आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये बोलून गेले, म्हणून माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे. परमात्म्याने गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये सांगितलं, तेषा महम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थमयी आवेशित चेतसाम. तेषाम म्हणजे त्यांचा, त्या सर्व भक्तांचा उद्धार करण्याकरता परमात्मा म्हणतो मी तत्पर आहे. पण कोणाचा तर चोखोबारायांसारखी वृत्ती असली पाहिजे. एका येतु सर्वानी कर्मानी मयि संन्यस्य मत्परः अनन्यनैव योगेन माम ध्यायन्त उपासते. कर्मेंद्रिये सुखे करीती कर्म अशेके जे का वर्ण विषेके भागा आली. ज्ञानवारा म्हणतात की कर्मेंद्रिये सुखे करीती कर्म अशेके, जे जे कर्म आपल्या प्रत्येक इंद्रियाच्या वाटेला येईल ईश्वराच्या इच्छेने त्या प्रत्येक कर्माचा आनंदाने स्वीकार करणे. कर्मेंद्रिय सुखी करीती कर्म अशेके जे का वर्ण विषेके भागा आली. मग तुम्ही ज्या जातीमध्ये, ज्या धर्मामध्ये, ज्या परंपरेमध्ये जन्माला आले त्या परंपरेनुसार आपलं कर्म जो प्रामाणिकपणे करतो, निष्कामतेने करतो आणि ते कर्म करत असताना ते कर्म ईश्वराला समर्पित म्हणून करतो, भगवान परमात्मा म्हणतो की त्या सर्वांचा मी नक्की सांभाळ करतो, त्या सर्वांचं नक्की मी रक्षण करतो. परमात्मा त्या ठिकाणी चोखोबारायांच्या घरी येतात आणि दारावर थाप दिली. हे का सोयराबाईने आवाज दिला, म्हटले कोण आहे. परमात्म्याने सांगितलं, म्हटले मी चोखोबारायांची बहीण आहे. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. एवढा करुणामय परमात्मा आहे की परमात्म्याने सोयराबाईचं बाळंतपण केलं. चोखोबारायांच्या मुलाचं नाव स्वतः परमात्म्याने ठेवलं, नामकरण स्वतः परमात्म्याने केलं, कर्ममेळा नाव ठेवलं. त्या ठिकाणी अनेक भक्तांची कामं परमात्म्याने केली. गोरोबा काकांच्या घरी तेर ढोकीला जाऊन परमात्म्याने चिखल तुडवला, मडके घडवले. एका बाजारामध्ये ते विकण्याचं काम केलं. कबीर महाराजांच्या पाठीमागे शेले विणण्याचं काम केलं. जनाबाईच्या पाठीमागे भगवान परमात्म्याने काय केलं तर गौऱ्या वेचण्याचं काम केलं. परमात्मा जनाबाईच्या सोबत गौऱ्या वेचत होता. आता तो परमात्मा करुणामय होता आणि त्याची करुणामयता किती परिपूर्ण होती. तर स्वतःचं देवपण विसरून भक्ताच्या घरी राबत असताना परमात्मा अतिशय सामान्यतेने त्या भक्ताच्या संगतीमध्ये राहत होता. जनाबाईच्या संगतीमध्ये परमात्मा राहत असताना त्या परमात्म्याची करुणामयी वृत्ती आपल्याला नक्की दिसून येईल.
जनाबाईसोबत दळण्याचं काम परमात्म्याने करावं आणि त्या जनाबाईने देवाचं भजन चिंतन करावं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर असं त्या ठिकाणी देवाचं भजन चिंतन करावं. जनाबाईची वेणीफेणी करण्याचं काम भगवान परमात्म्याने केलं. जनाबाईसोबत धुनी भांडी करण्याचं काम परमात्म्याने केलं. जनाबाईच्या सोबत गौऱ्या वेचण्याचं काम परमात्म्याने केलं, नाही का. सेना न्हावी महाराजांच्या सोबत त्या ठिकाणी कटिंग कार्य परमात्म्याने केलं. याही पलीकडे जाऊन सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे, हा आमचा पांडुरंग परमात्मा आहे, नाही का. सजन कसायाच्या घरी, सजन कसायाच्या दुकानामध्ये मांस विकू लागलं. मांस, नाही का. मांस विकत होता, मांस विक्रीचा व्यवसाय होता. परंतु ज्या दिवशी सजन कसायाला समजलं, नाही का, 1 किलोचं गिराईक आलं, 2 किलोचं गिराईक आलं तरी एकच दगड होता शालिग्राम. तो एकाच दगडाने ज्याला 5 किलो मांस पाहिजे त्याला तेवढंच मिळायचं, ज्याला 1 किलो पाहिजे त्याला तेवढंच मिळायचं. परंतु जेव्हा लक्षात आलं की आपल्या घरी, आपल्या दुकानामध्ये परमात्मा वास्तव्य करत आहे, पश्चाताप झाला. देवा करावं कार्य, परंतु मर्यादा सोडून, अधिकार सोडून परमात्मा भक्ताच्या घरी राहतो. हे फक्त पांडुरंग परमात्माच असं एक दैवत आहे, जे भक्तवत्सल असं दैवत आहे. भक्तवत्सलता पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी आहे. म्हणून करुणा कर विठ्ठले. मग तो कसा आहे, काय आहे, कुठून आला, काय करतो याचा विचार तो परमात्मा करत नाही. पुंडलिक महाराज म्हणतात की देवा ठीक आहे, तू करुणामयी आहेस, मला माहिती आहे, तू त्या वारकऱ्यांचा उद्धार करणार, त्यांना मोक्ष देणार, त्यांना मोक्षाचा अधिकारी करणार. परंतु तुझे काही नियम मला माहिती आहेत, नाही का. तू दुष्टांना मारतोस, पापी लोकांना कधी जवळ करत नाहीस. परंतु मी तुला एक विनवणी करेन, तू या ठिकाणी जो येईल ना, त्याने केलेलं पूर्वकर्म, त्या पूर्वकर्माचा कधी विचार करू नको. मग काय विचार कर, तर मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावल्या. देवा अत्यंत चांडाळ, पापी, दुराचारी जरी असेल ना, मात्र तुझ्या दर्शनाला जर आला ना, तो तुझे पाय जर त्याने पकडले ना, तर मग तू देताना कोणताही भेद करू नको. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, सगळ्यांना एकच मोक्ष दे. देण्यामध्ये तू कोणताही कोणा भक्ताच्या विषयी देवा भेद करू नको. कारण तू दिलेलं आश्वासन आहे. परमात्म्याने गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाला आश्वासन दिलं होतं, अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक वसितो हिसाहा. जो आधी जरी दुराचारी, सर्वोत्तमोची अवधारी, जैसा बुडता महापुरी न मरतोची निघाला. ज्ञानोबाराय म्हणतात की मग तो पापी आहे, दुराचारी आहे, साधू आहे, याचा विचार पंढरपूरमध्ये देवाकडे जे भक्त जातात ना, ते गेल्यानंतर परमात्मा कधीच करत नाही. तो त्या प्रत्येक भक्ताकडे पाहत असताना एकच विचार करतो की हा माझा वारकरी आहे, नाही का. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. किंवा सुखालागी जरी करीसी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, नाही का. नाही दरवर्षी जाता येत ना, एकदा तरी पंढरपूरची वारी करा. मनुष्य जन्माला जो आला त्याने एकदा तरी पांडुरंगाचं दर्शन जीवनामध्ये घेतलं पाहिजे. दरवर्षी जर होत असेल तर फारच चांगलं. बरीचशी मंडळी काही महिन्याची सुद्धा पंढरपूरची वारी करणारे आहेत. कारण वैष्णव संप्रदायामध्ये काही गोष्टीला फार महत्व आहे. देवाला काय आवडते, देवाला काय आवडते, तर देवाला वारकरी आवडतो. का आवडतो वारकरी, असं काय करतो वारकरी, तर वारकऱ्याच्या जीवनामध्ये ज्या काही दिनचर्या आहेत, त्या दिनचर्यांमुळे तो वारकरी देवाला आवडतो आणि म्हणून तो मोक्षाचा अधिकारी आहे. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला जो प्रकार आवडतो तो का आवडतो, तर तो वारकरी आवडतो. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस.
रात्रंदिवस देवाचं भजन चिंतन कोण करत असेल तर तो वारकरी आहे. एका दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत, ही अवस्था त्या वारकऱ्याच्या जीवनामध्ये असते. आणखी का आवडते तर गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. ठीक आहे, कपाळावर त्याच्या गंध असलं पाहिजे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ त्याच्या असली पाहिजे. गोपीचंदन का म्हटलेलं आहे? गोनाम इंद्रिय पीनाम पिबंती. गोपींच्या जीवनामध्ये परमात्मा भगवान कृष्ण परमात्म्याचा विरह झाला आणि त्या विरहामध्ये आपला देहत्याग त्यांनी केला. त्या देहाची माती ज्या भूमीमध्ये आहे त्या भूमीमध्ये असणारी ती माती ही गोपीचंदन आहे. एका भक्ताच्या पायाची पायधुळी, चरणीचे रज वंदी शुळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांच्या माथा. देव सुद्धा अशा भक्तांच्या पायाखालची माती आपल्या मस्तकावर धारण करतो, देवाला आवडते. गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा. आता तुळशीची माळ गळ्यामध्ये का असली पाहिजे? स्फटिकाची माळ आहे, रुद्राक्षाची माळ आहे, अनेक माळा आहेत, मात्र तुळशीची माळ का? कारण तुळशी हार गळा कासे पितांबर, आमच्या देवाच्याही गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. तुळशी काय आहे तर तुळशी सामान्य नाही. वैकुंठावनी आली धन्य तुळस माऊली. वंदिती जया हरिहर सर्व करती नमस्कार. तुळशीचं फार मोठं महत्त्व आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुळशीचं महत्त्व आहेच, कारण तुळशी असा वृक्ष आहे जे 24 तास ऑक्सिजन देणारा वृक्ष आहे. आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा तुळशीच्या माळेचं फार मोठं महत्त्व आहे. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल त्याला कोणत्याही प्रकारची बाह्य बाधा होणार नाही, कोणतीच बाधा होणार नाही. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल, हे काय आहे तर आपलं कवच आहे. ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे ना, माळकरी कधीही चुकीच्या मार्गाने जात नाही, माळकऱ्याच्या मनामध्ये कधीही विकल्प येत नाही, माळकरी कधीही निषिद्ध कर्म करत नाही. मांसाहार, मदिरा, चोरी, जुगार या सर्व विषयापासून तो दूर राहतो, कुसंगतीपासून तो दूर राहतो. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. त्या वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये वारकऱ्याच्या विषयी प्रेम असलं पाहिजे, वैष्णवाच्या विषयी प्रेम असलं पाहिजे. आता वैष्णव कोणाला म्हटलं जाते? जे 20 आणि 9 करतात त्यांना वैष्णव म्हटलं जाते. आता 20 आणि 9 काय आहे तर वर्षाच्या 24 एकादशा आणि 5 पर्वकाळ हे वैष्णवाने केले पाहिजे. 5 पर्वकाळ कोणते आहेत? रामनवमी, गोकुळाष्टमी, वामन जयंती, नृसिंह जयंती आणि महाशिवरात्री. हे 5 पर्वकाळ वैष्णवाने केले पाहिजे. या 5 पर्वकाळाचे पारणं त्याने केलं पाहिजे. तुळशीला पाणी, हरिपाठ त्या वारकऱ्याचा पाठ असला पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या निदान 5-10 ओव्या त्याच्या पाठ असल्या पाहिजे. दिनचर्येमध्ये ज्ञानेश्वरीच्या 1-2 ओव्या तरी त्याच्याकडून म्हटल्या गेलेल्या पाहिजे. म्हणून आणि त्या वैष्णवाच्या विषयी प्रेम मनामध्ये असलं पाहिजे. नाहीतर मग कपाळावर गंध आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, मुखात ज्ञानोबारायांचं तुकोबारायांचं नाव आहे आणि मनामध्ये जर द्वेष असेल एकामेकाविषयी तर नक्कीच तो वैष्णव म्हणून घेण्याच्या योग्यतेचा नाही. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ठीक आहे, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. तो खरा वैष्णव आहे, खरा वारकरी आहे. त्या वारकरी कधीही भेद वृत्तीने पाहत नाही का हा माझा आहे, हा परका आहे. हा भेद वारकऱ्यामध्ये कधीही निर्माण होत नाही. कारण आपण काय केलं तर परंपरेमध्ये तुकडे करून टाकले आणि मग आपापल्या परंपरेमध्ये आपण एक कट्टरतावाद निर्माण केला. ठीक आहे, कारण तुम्हाला सांगू का, प्रत्येक जण प्रवासाला निघाला मात्र मुक्काम सर्वांचा एक आहे. प्रवासाचे मार्ग भिन्न भिन्न आहेत. त्याच्यामध्ये योग, याग, विधी हे अनेक साधनं आहेत. मात्र हेतू प्रत्येकाचा प्रांजळ आहे की प्रत्येकाला मोक्ष प्राप्त करायचा आहे. मग प्रत्येक परंपरेचा आपण विचार केला तर साधनं भिन्न आहेत, मात्र साध्य सर्वांचं एक आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्या संत महात्म्यांनी जे साधनं सांगितली ते सर्व साधनं जरी वेगवेगळ्या प्रकारची असली
तरी प्रत्येकाचं साध्य मात्र एक आहे. म्हणून काय सांगितलं तर तो वैष्णव, त्या वैष्णवाच्या विषयी मनामध्ये प्रेम असलं पाहिजे. आणखी काय आहे तर आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. वारकऱ्याने दुसऱ्या कोणत्याही साधनेच्या नादी लागू नये. हे का कोणत्याही घुमणाऱ्या लोकांच्या पाठीमागे लागू नये. ठीक आहे. कारण बरेचसे मंडळी श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही गोष्टी एकत्र करतात, परंतु श्रद्धेचा आणि अंधश्रद्धेचा कुठेही अर्थार्थी संबंध नाही. वारकरी हा निष्ठेने वारी करतो, श्रद्धेने वारी करत नाही. श्रद्धा कमी जास्त होईल, निष्ठा कमी जास्त होत नाही. हे का वारकरी हा निष्ठेने वारी करत असतो. वारकरी कधीही कोणत्या भंपकगिरी करणाऱ्याच्या पाठीमागे लागत नाही. फालतूगिरी करणाऱ्याच्या वर कधी वारकरी विश्वास ठेवत नाही. वारकरी कधीही देव अंगात आणणाऱ्याच्या आहारी जात नाही, त्याचा भक्त तो कोणी होत नाही का. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते घेते. नाही का त्याच्या जीवनामध्ये एकच साधन राहते, फक्त आषाढी आणि कार्तिकी पंढरीची वारी. नाही का साधन निर्धारी आन नाही. नाही का म्हणून देवाला तो पूज्य आहे. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. म्हणून मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनिया. देवा तुझ्याकडे तो येणारा वारकरी जो आपल्या या देहाला कष्ट देऊन तुझ्याकडे येईल ना, त्याचा तू उद्धारच कर. याच्यापेक्षा दुसरं तुला काहीच मागत नाही. आणि तुकोबारायांना फार आनंद झाला. तुकोबाराय म्हणतात की देवा काय म्हटले, तू शब्दाचा पक्का आहेस. नाही का तुझं भक्तांवर किती प्रेम आहे, आणि भक्ताला दिलेल्या वचनाच्या पूर्तीकरिता तू 28 युगापासून विटेवर तटस्थ आहेस. नाही का अजूनही तू त्या विटेपासून बाजूला झालेला नाहीस. नाही का आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे नियम देवा तू आतापर्यंत पाळत आहेस. नाही का भक्तांचा उद्धार करत आहेस. पंढरपूरला येणाऱ्यांना मोक्षाचा अधिकारी तू बनवत आहेस. आणि हे सगळं जेव्हा आज या सगळ्या गोष्टीची मला प्रचिती आली, खरोखर आज मनामध्ये आनंद झाला. तुका म्हणे खरे झाले एका बोले संताचिया. मी फक्त आतापर्यंत ऐकलं होतं, अनेक संत महात्म्यांनी मला सांगितलं होतं की पंढरपूरला असणारा पांडुरंग परमात्मा हा मोक्षाचा मालक आहे. एका मोक्ष देणारं दैवत आहे. परंतु आज खऱ्या अर्थाने ती प्रचिती आली. जे संतांनी सांगितलं होतं ना, ते या ठिकाणी त्रिकालाबाधित सत्य मला समजलेलं आहे. तुका म्हणे खरे झाले. आणि एका बोले संताच्या, ज्या संतांनी, अनेक संतांनी या सर्व विषयाचं चिंतन केलं, त्याची प्रचिती मला आलेली आहे. अशा प्रकारे तो वारकरी हा मोक्षाचा अधिकारी असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये वारी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आज एक मनामध्ये फार मोठी व्यथा आहे, फार मोठी व्यथा आहे. व्यथा काय आहे तर आज संपूर्ण जगावर वैश्विक महामारी आलेली आहे, मान्य आहे. या महामारीमध्ये आज घरात राहणं हे महत्त्वाचं आहे, मान्य आहे. आणि आज सर्वात अतिशय शिस्तबद्ध प्रामाणिकपणे जर सहकार्य कोणी करत असेल तर तो वारकरी समाज, संत परंपरा मानणारा समाज, जे काही धर्मसंस्कृती मानणारे, दैवत मानणारी मंडळी, हे आज या सर्व परंपरेची मंडळी या सगळ्या गोष्टीला सहकार्य करत आहेत. परंतु कुठंतरी व्यथा आहे. 100 50 वर्षापासूनचे पालखी सोहळे अव्याहतपणे चालतात. ते त्या पालखी सोहळ्यांचं कुठंतरी शासनाने विचार करावा. नाही 100 लोकांची परवानगी नका देऊ. प्रत्येक पालखीमध्ये 5 वारकरी, त्या महात्म्याच्या पादुका, एक पताका, एक विनेकरी आणि एक मृदंग वाजवणारा एक टाळकरी, अशा 5 लोकांना जर शासनाने परवानगी दिली आणि पंढरपूरला जर त्या महात्म्याची पालखी गेली तर वारी खंडित होणार नाही. या परंपरेचा नक्की शासनाने विचार करायला पाहिजे. मनामध्ये व्यथा आहे की देवा यावर्षी तुझ्या दर्शनाला येऊ शकणार नाही, याच्यापेक्षा दुसरं कोणतं दुःख नाही. परंतु आज परिस्थिती फार उलट आहे. ठीक आहे, दारू पिणाऱ्या दारोड्यावर आज शासनाचा विश्वास आहे, सरकारचा विश्वास आहे. मात्र वारकऱ्यावर आज मला असं वाटते की सरकारचा विश्वास दिसत नाही, कुठंतरी मानसिकता नाही दिसत. राज्यकर्त्यांची कुठंतरी देवदैवत मानणाऱ्या लोकांना सहकार्य करण्याची मानसिकता मला तरी वाटते की आज दिसत नाही. म्हणून
कुठेतरी या गोष्टीचं नियोजन आज व्हायला फार वेळ लागत आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय 5 पालख्यांकरिता शब्द दिला, परंतु अशा महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून शेकडो दिंड्या आहेत. 5-5 दिंड्यांचा वेगवेगळ्या दिवसावर जर थोडंसं काही नियोजन केलं तर नक्कीच वारकऱ्यांच्या त्या इच्छेला सन्मान प्राप्त होईल आणि जी व्यथा मनामध्ये आहे देवाच्या दर्शनाची वारकऱ्यांना कुठंतरी त्याची पूर्तता होईल. म्हणून वारी हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि वारीमधून अनेक गोष्टीचं प्रबोधन होते, समाज जागृत होतो, कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रम होतात, समाजापर्यंत सत्य पोहोचते, भरकटलेल्या समाजाला दिशा मिळते, समाजाचा समुदाय निर्माण होतो आणि त्याच्याकरिता सर्व संत महात्म्यांनी आपलं जीवन खर्ची घातलं. अनेक सगळे संत आहेत, प्रत्येक संप्रदायाचे संत आहेत. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत पंढरपूरची वारी, एकादशी या गोष्टीला कधीही दूर केलं नाही. ग्रामगीतेचं लिखाणसुद्धा पंढरपूरमध्ये झालं. मोजरीमध्ये जे भव्य दिव्य असं मंदिर महाराजांनी बांधलं, ते मंदिरसुद्धा रामकृष्ण हरी मंदिर बांधलं, दुसरं तिसरं कोणतं बांधलं नाही का. काही लोक वेगळ्या पद्धतीचा प्रचार करतात की महाराजांचा आणि वारकरी संप्रदायाचा कुठे संबंध नाही. पंढरपूर वारी, प्रबोधन, कीर्तन, कथा या गोष्टीला महाराजांचा विरोध होता, परंतु सत्य लपवण्याचा तो प्रयत्न ते करतात नाही का. कुठंतरी समाजापर्यंत विद्वेषिक विचार पोचवण्याचा ते प्रयत्न करतात, परंतु महाराजांचे विचार, वंदनीय महाराजांचे विचार फार उच्च विचार होते आणि त्या विचाराने अनेक महात्म्यांनी तो प्रचार, ग्रामगीताचार्य तुकारामदादांनी तो विचार समाजापर्यंत पोहोचवला, वैकुंठवासी घुसरकर महाराजांनी तो विचार समाजापर्यंत पोहोचवला, वेरुळकर गुरुजी तो विचार समाजापर्यंत पोहोचवतात. आणि आता जी काही नवीन ही सर्व मंडळी तयार होत आहेत, संकेत महाराज आहेत, आमचे विवेक महाराज कुरुमकर आहेत, कुबडेदादा आहेत, अशी बरेचसे काही त्यांचे सहकारी मंडळी आहेत. त्या सर्व मंडळींना बऱ्याच वेळा माझी चर्चा होते. गुरुदेव सेवा मंडळाचे निष्ठावंत प्रचारक मंडळी, त्या सर्व मंडळींच्या सोबत चर्चा होते आणि मला माझी एक अपेक्षा पल्लवित झाली. या सर्व मंडळींकडे पाहून, यांची अभ्यासाची ओढ पाहून माझी एक आशा पल्लवित झाली की नक्कीच वंदनीय राष्ट्रसंतांचा खरा विचार आता समाजापर्यंत पोहोचेल आणि एक समन्वयाचं वातावरण वारकरी संप्रदायामध्ये आणि वंदनीय राष्ट्रसंतांच्या प्रचारकांमध्ये निर्माण होईल आणि आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अतिशय संघटितपणे समाजाला योग्य दिशा देण्याकरिता समाजाच्या हिताचे कार्य नक्कीच आपल्या हातून करू, एवढीच एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं झालेलं ह्याचं प्रवचन याच ठिकाणी थांबवतो. भगवान परमात्म्याच्या चरणी हे पुष्प समर्पित करतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु श्री गजानन महाराज की जय, संत भास्कर महाराज की जय, गुरुवर्य वासुदेवजी महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय.